विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेमधला कार्यकाळ या अधिवेशनात संपुष्टात आलाय। दरम्यान विधान भवनात अंबादास दानवेंना निरोप दिला गेला। यावेळी बोलताना मी पुन्हा येईन पण कुठून ते विचारू नका असं मिश्किल विधान त्यांनी केलं। या निरोप समारंभाच्या निमित्तानं विधिमंडळात एक फोटो सेशन पार पडलं। यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंना शिंदेंच्या बाजूला बसण्याचा आग्रह केला, मात्र उद्धव ठाकरेंनी शिताफीनं शिंदेंच्या बाजूला बसण्याचं टाळलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर पाहायला मिळाली। 2029 सालापर्यंत काहीच स्कोप नाहीये, पण तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही विचार करा, इकडे स्कोप आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना एक प्रकारे ऑफर दिल्याचं बोललं जातंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडचं नगरविकास खातं चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। विरोधकांकडून नगरविकास खात्यासंदर्भातली चर्चा सुरू असताना तक्रारी आणि प्रश्नांची सरबत्ती झाली, मात्र विरोधकांसोबतच सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी शिंदेंकडील नगरविकास खात्याच्या कारभारावरनं प्रश्न उपस्थित केले। मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपकडून नाराजी व्यक्त होते। सामाजिक न्याय विभागाची कामं उशिरानं होतात तर अनेक कामं सांगून सुद्धा पूर्ण होत नाहीत अशी तक्रार केली गेली आहे। भाजपच्या काही आमदारांनी प्रदेश नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। एका बड्या नेत्यानं गौप्यस्फोट करत राज्यातील 72 अधिकारी आणि नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली। या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात नाशिकमधल्या एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची चर्चा आहे। त्यांनी केलेल्या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगतेय। तर नाना पटोलेंनी सुद्धा हनी ट्रॅप संदर्भात भाष्य केलं। काही मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागदपत्र यंत्रणांकडे गेली तर काय होईल अशी भीती किंवा असा सवाल पटोलेंनी उपस्थित केला। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलं। बनियन आणि टॉवेल गुंडाळून विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा यावेळी निषेध नोंदवला गेला। रोहित पवार यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठी जबाबदारी मिळाली आहे। महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि सर्व फ्रंटल सेलच्या प्रभारीपदी रोहित पवार यांची नियुक्ती झाली आहे, तर माजी आमदार सुनील भुसारांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती एक नवीन पोस्ट शेअर केली आहे। आपल्याला कोणतेही राजकीय वक्तव्य करायचं असेल तर आपण अधिकृत पत्रकार परिषद घेऊ असं राज ठाकरेंनी या पोस्टमधनं जाहीर केलं। एक भाऊ दुसऱ्या भावासोबत नसावा का? जर एका मोठ्या भावानं लहान भावाबद्दल मत व्यक्त केलं तर त्याबद्दल कुणी अस्वस्थ होण्याचं कारण नाही असं संजय राऊत म्हणतात। उद्धव ठाकरेंची आगामी मुलाखत पाहावी, ही एक आदर्श मुलाखत आहे असंही राऊतांनी आवर्जून सांगितलं। यवतमाळमधल्या सभेमुळे बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला गेलाय, मात्र याबद्दल कडूंनी स्पष्टीकरण दिलं। चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यात आलाय। इथली परिस्थिती पाहता गुन्हा दाखल करत दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांनी केलाय। काश्मीरच्या राज्यपालांनी सांगितलं की सुरक्षेतल्या चुकीमुळे पहलगामचा हल्ला झाला। या प्रकरणी त्यांनी फक्त बोलू नये तर राजीनामा द्यावा अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी केली आहे। भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वॉर्डनिहाय जनता दरबाराचं आयोजन केलं। जनता दरबाराची सुरुवात परळमधनं करण्यात आली। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा जनता दरबार महत्त्वपूर्ण मानला जातोय। भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जेजुरीत महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाचं दर्शन घेतलं। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच खंडोबाच्या चरणी लीन झाले। देव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात 18 महिने उलटून सुद्धा न्याय मिळत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे आक्रमक झाल्या। त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्येच विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला। दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावरती जिल्हा रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, त्याचा मुलगा आणि गोट्या गीते यांची चौकशी करा अशी मागणी विजयसिंह बाळा बांगर यांनी केली आहे। विजयसिंह बाळा बांगर हा वाल्मिक कराडचा जुना सहकारी आहे। विजयसिंह बाळा बांगर यांनी बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली। सोबतच महादेव मुंडे हत्या प्रकरणातल्या आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे।
मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात दिंडीचं आयोजन केलं गेलं होतं। राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी गांधी भवन ते आझाद मैदान अशी एक रॅली काढत सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी साकडं घातलं। बुलढाणा जिल्ह्यामधल्या देऊळगाव आणि साखरशा गावांमध्ये लंपी आजारानं तब्बल 8 जनावरं दगावली। यात 5 गायी तर 3 वासरांचा समावेश आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये ज्वारी, मका आणि बाजरी या तृणधान्याचं अपेक्षित सरासरी क्षेत्र 1209 हेक्टर इतकं आहे। मात्र यंदाच्या खरीप हंगामात केवळ 105 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी पूर्ण झाली आहे। अल्पदर, वाढता खर्च आणि वन्य प्राण्यांकडून होणारं नुकसान या कारणांमुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाहीये। विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। पाऊस थांबल्यानंतर अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे संत्री गळून पडतात। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसेल। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून पुण्याला जात असलेल्या खासगी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच आसल गावात ही बस थांबवली गेली। दरम्यान मद्यधुंद चालकांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अहिल्यानगरच्या वडगावमधील उघडमळा इथे 3 बिबट्यांचं एकत्रित दर्शन घडलं। यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। या घटनेनंतर स्थानिकांनी वनखात्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र वनखात्याच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड या भागात पावसानं 15 दिवसांपासून दडी मारली आहे। त्या पावसाअभावी पिकं सुद्धा धोक्यात आली आहेत। ढोलताशा पथकांना महापालिकेनं सरावासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी केली। या बाबतीत त्यांनी पालिका आयुक्तांना एक पत्र दिलं। जालना जिल्ह्यातील नानाजी देशमुख संजीवनी शेडनेट घोटाळा केवळ 2.5 कोटींचा नाही तर 250 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप काँग्रेसचे सुरेश गवळी यांनी केला। उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण या दोषी असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही गवळींनी केली। परभणीतला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। धावत्या ट्रॅव्हल्समधनं नवजात अर्भकासह त्या बाळाच्या आईलाही फेकून देण्यात आलं। या प्रकरणी 19 वर्षीय मातेला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं असून पोलिसांनी या महिलेसोबत असलेल्या पुरुषाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे। बीडच्या पाटोदा शहरात पारधी समाजातील दिव्यांग व्यक्ती असलेल्या पवार यांच्या घरावर पालिकेनं जेसीबी चालवला। कोणती पूर्वसूचना किंवा नोटीस न देता प्रशासनानं कारवाई केली आहे, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। बुलेटिनमध्ये ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। कांद्याच्या भाववाढीच्या आशेनं शेतकऱ्यांनी चाळीस साठवून ठेवलेला कांदा आता खराब होऊ लागलाय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हतबल होतोय। एका मुस्लिम जोडप्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुरक्षेसाठी साकडं घातलंय। परभणी जिल्ह्यात दोघेही राहत होते। यावेळी त्यांचं एकमेकांवरती प्रेम झालं आणि त्यांनी लग्नही केलं। मात्र मुलीच्या वडिलांचा या विवाहाला विरोध असल्यामुळे त्यांना कुणीच मदत केली नाही। नागपुरात त्यांना सुरक्षित वाटल्यामुळे त्यांनी नागपुरात येऊन लग्न केलं आणि मुख्यमंत्र्यांना सुरक्षेसाठी साकडं घातलंय। रायगडमधील नागोठाणे येथील अंबा नदीवरच्या पुलावरनं एका महिलेनं उडी मारली। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली। पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे। सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या इसमावरती मगरीनं हल्ला केला। यात लक्ष्मण जाधव हे गंभीर जखमी झालेत। त्यांच्या मानेला, डोक्याला आणि हाताला दुखापत झाली आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत एक बैठक पार पडली। पुणे विमानतळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांसोबत मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठक घेतली। पुणे नाशिक महामार्गावरील चाकण चौकात चहूबाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात। ही वाहतूक कोंडी फुटावी यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरले। हातात फलक घेऊन त्यांनी प्रशासन आणि राजकारण्यांचा निषेध नोंदवला। छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा फुटली। चितेगाव इथे रोडचं काम करताना पोकलँडमुळे ही पाईपलाईन फुटली। लाखो लिटर्स पाणी वाया गेलं। रस्त्याच्या मध्यभागी पाईपलाईन असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबाही झाला। नागपुरामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरनं
मराठीतील FIR स्वीकारला नाही, म्हणून मनसेनं मॅनेजरला जाब विचारत बँकेच्या बोर्डाला काळं फासलं. तर मॅनेजरनं माफी मागितल्यानंतर मनसेनं आंदोलन मागे घेतलं. हिंगोलीच्या कळमनुरी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीकडनं विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात निदर्शनं केली गेली. विधान परिषदेतील भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्याचा वंचितनं निषेध नोंदवला. नंदुरबार जिल्ह्यातील उमरगव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी कोऱ्या चेकवरती सही केल्यामुळे सरपंच आणि सदस्यांनी ग्रामसेवकाला मारहाण केली. याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद परिसरात ग्रामसेवक संघटनांनी आंदोलन पुकारलं. मराठीच्या मुद्द्यावरती नागपुरात मनसे आक्रमक झाली. मराठीतला FIR नाकारणाऱ्या युनियन बँकेच्या बोर्डाला मनसेनं काळं फासलं. यावेळी पोलिसांनी काही मनसैनिकांना ताब्यात घेतलं. लातूर पालिकेच्या पुढे असलेल्या नाना पार्क आणि विलासराव देशमुख पार्कमधील अस्वच्छता आणि असुविधांची तक्रार करून सुद्धा पालिका दखल घेत नसल्यानं गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं गेलं. पालिकेच्या दिव्याखाली अंधार असल्यासारखा कारभार असल्यानं हातात दिवे घेऊन हे आंदोलन पार पडलं. जळगावातील बोहरा गावच्या निम्न तापी प्रकल्पात 100% पुनर्वसन होण्यासाठी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं. प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढत रस्त्यावरती हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या मनुदेवी हा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. मनुदेवीच्या मंदिराच्या बाजूलाच असलेला धबधबा आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे भाविकांसह हा धबधबा पर्यटकांसाठी सुद्धा पर्वणी ठरतोय. जळगाव जिल्ह्यातील 40गावमधील कन्नड घाट सध्या पर्यटकांना खुणावतोय. मुसळधार पावसामुळे सर्वच धबधबे ओसंडून वाहू लागलेत. घाटात ठिकठिकाणी बरसणारे धबधबे, डोंगरांवरती पसरलेली हिरवळ आणि धुक्याचा लपंडाव यामुळे पर्यटकांना भुरळ पडतेय. पुणे जिल्ह्याच्या वेगरे गावातील निरगुडे वस्तीला मुठा नदीवरती पूल नसल्यानं धोकादायक पद्धतीनं ही नदी पार करण्याची वेळ ग्रामस्थांवरती आली आहे. वयोवृद्ध नागरिकांना तरुणांनी खांद्यावरती घेऊन हा नदी पार केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. लवकरात लवकर इथे पूल बांधावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गुहागर तालुक्यातील तळवली पंचक्रोशीतील तरुणांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत भात शेती केली. अत्याधुनिक शेती यंत्रणांचा योग्य उपयोग करत तरुणांनी शेती केली आहे. नाशिकमध्ये किरकोळ वादातनं कामगारांना आत्महत्येचा प्रयत्न केला. इमारतीच्या 4थ्या मजल्यावरनं उडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगाराला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे खाली उतरवलं. कोल्हापुरातील जवाहरनगर इथे दोघांना बेदम मारहाण झाली. 10 ते 15 जणांकडनं दोघांना काठीनं मारहाण करण्यात आली. जवाहरनगर ते सुभाषनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती ही घटना घडली. मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय, पण कारण अस्पष्ट आहे. नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसात 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. हे दोन्ही विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी करत होते. काही दिवसांपूर्वी नीटच्या परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत अपयश आल्यामुळे या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.